महाराजा दत्तात्रया, तुझी अवधूत मूर्ती माझ्या जीवीची विश्रांती, माझ्या जीवीचे साकडे कोण निवारील कोडे. तुझी अवधूत मूर्ती माझ्या जीवीची विश्रांती, माझ्या अनुसया सुता तुका म्हणे पाव आता. तुझी अवधूत मूर्ती माझ्या जीवीची विश्रांती. विठ्ठला नमन माझे गुरुराया महाराजा दत्तात्रया, तुझी अवधूत मूर्ती माझ्या जीवीची विश्रांती. समचरण सरोजं सामणीलांबुदाभुं जघननीत पाणिं मंडनं मंडनाना. तरुण तुळसीमाला कंधरं कंजनेत्रं सदधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रे. समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गा करो प्रथमा नमन, पाण्डुरङ्गा दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्पुरादिक प्रदेशं. विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा.
प्राणदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रयजन ही देवाची आहे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त समयी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग या अखिल विश्वामध्ये, या मृत्यूलोकामध्ये ज्यांनी प्रत्येक युगात भगवंताला सहाय्य केलं आणि मृत्यूलोकामध्ये तुमच्या माझ्यासारख्या जड जीवांच्या उद्धाराकरता ज्यांनी पुन्हा एकदा अवतार घेतला आणि या संपूर्ण जगताचे जगद्गुरु झाले. नवे नवे ज्यांच्या बाबतीत विचार केला तर त्यांची भक्ती इतकी कळशाला पोचलेली होती की भक्तीच्या इमारतीचे ते प्रत्यक्ष कळश झाले आणि भक्तीच्या इमारतीमध्ये कळशस्थानी विराजमान झाले आणि तुका झालाचे कळश या नावानं ज्यांची ख्याती झाली असे असणारे जगद्गुरु जगतमान्य संत तुकोबराय यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा आणि दत्तात्रयांना नमन करणारा अभंग आज या ठिकाणी सेवेकरता निवडला आहे. विठाला विठाला अभंग तुकोबरायांचा आहे, 4 चरणाचा आहे. याचा शार्प थोडा कमी करा आणि इको सुद्धा कमी करा, आवाज मोकळा करा. अभंगाला स्पर्श करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अत्यावश्यक आहे आणि तो म्हणजे असा, आज आपल्या नवापाडा गावामध्ये सालाबादप्रमाणे चालू असणारा हा दत्त जयंतीचा उत्सव, सालाबादप्रमाणे हा उत्सव होत असतो, यापुढेही होत राहील. परंतु या वर्षाचं वैशिष्ट्य जरा आगळं वेगळं आहे. कारण असं म्हणतात, जोपर्यंत मंदिराला कळश बसत नाही तोपर्यंत मंदिराला पूर्णत्व प्राप्त होत नाही. यंदाचं वर्ष हे कळशरोहणाचं वर्ष आहे आणि खऱ्या अर्थानं या सोहळ्याला पूर्णता मिळाल्याचं वर्ष आहे. असो, 10वा वर्धापन दिन सोहळा आणि या दत्त जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी ही हरिकीर्तनाची सेवा आयोजित झाली. संपूर्ण नवापाडा ग्रामस्थ, आता नवापाडा ग्रामस्थ, नवापाडा आणि वडवली हे आम्ही कधीही एकत्रित उच्चारत असणारे शब्द आहेत. कारण वडवलीचा कोणताही उत्सव म्हटला तर नवापाड्याशिवाय पूर्ण होत नाही आणि नवापाड्यातील उत्सव वडवलीशिवाय पूर्ण होत नाही. असो, असा एकमेकांसाठी संमिश्र असणारा हा ऋणानुबंधनाचा संबंध हा असाच कायम प्रस्थापित होत राहील. आणि या नवापाडा ग्रामस्थांच्या प्रेमाखातर आज जवळपास अर्धी वडवली इथे उपस्थित आहे. आमच्या नवापाड्याच्या काही महिला काकड्याला येतात, एकादशी मंडळामध्ये येतात, बरीचशी मंडळी नवापाड्याच्या आमच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी असते आणि त्या मंडळीला पुन्हा तुमच्या केलेल्याची परतफेड नाही बरं का, फक्त तुमचं आमच्यावर जेवढं प्रेम आहे ना तेवढंच आमचंही तुमच्यावर आहे. याच्याकरता आमचे सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. उपस्थित मधुर स्वरात गाणारे सर्वच गायनाचार्य, सुस्वरचे वाजवणारे मृदुंगमणी, टाळकरी, विनेकरी, सातकरी आणि समोर बसलेला हा श्रोता वर्ग, या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला प्रारंभ करूया. विठाला अभंग तुकोबरायांचा आहे, 4 चरणाचा आहे आणि अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, नमन माझे गुरुराया. तुकोबराय या अभंगामध्ये गुरुरायाला नमन करतात. महत्वाचा मुद्दा असा, गुरुरायांच्या बाबतीत विचार केला तर या जगतामध्ये आल्यानंतर प्रत्येकाला गुरु करणं हे अग्रगण्य आहे. कारण जोपर्यंत गुरु करत नाही तोपर्यंत त्याला या जगतामधून पार होऊन जाता येत नाही, अर्थात तरुण जाता येत नाही. पण ज्या अर्थी तुकोबराय गुरुराया या शब्दाचं योजन करून नमन करतात, त्या अर्थी ज्यांना नमन करतात ते नक्कीच कोणतरी मोठे असले पाहिजेत. कारण तुकोबराय हे प्रत्यक्ष जगताचे जगद्गुरु आहेत. जे संपूर्ण जगताचे ते जगद्गुरु आहेत, मग गुरुराया या संज्ञेनं ते कोणाला नमन करतात हे जाणून घेणं गरजेचं आहे. ते म्हणतात, महाराजा दत्तात्रया. अर्थात महाराजा ही पदवी वापरून त्यांनी दत्तात्रयांना, अर्थात तीनही देव ज्या ठिकाणी एकत्रित वास केले आणि तीनही देवांच्या एकत्रित वासानं जी मूर्ती तयार झाली त्या दत्तप्रभूंना आमचे तुकोबराय आजच्या अभंगामध्ये नमन करतात. पण नमन म्हणजे नेमकं काय करतात ते आम्हाला पुढे जाणून घ्यायचं. चला पुढे. का बरं या दत्तात्रयांना नमन करण्यामागे कारण काय? ज्या वेळेला तुकोबराय त्या दत्तात्रयांना नमन करतात त्यावेळेला गुरुराया या शब्दाचं योजन केलं आणि मग साधकांनी आमच्या तुकोबरायांना प्रश्न केला, महाराज तुम्ही तर जगताचे जगद्गुरु आहात, जर संपूर्ण जगताचे तुम्ही गुरु आहात मग त्यांना गुरुराया म्हणून नमन करण्यामागचं कारण तरी काय? त्यांच्या ठिकाणी तुम्हाला असं दिसलं तरी काय? महाराज म्हणतात, त्यांची मूर्तीच अशी आहे. त्या गुरुरायांना नमन करताना ते म्हणतात, तुझी अवधूत मूर्ती माझ्या जीवीची विश्रांती. त्या गुरुरायांची जी मूर्ती आहे ना, कोणत्या स्वरूपात आहे? कोणत्या स्वरूपात आहे?
दत्तप्रभूंची मूर्ती कोणत्या स्वरूपात आहे? संसारी नाही, नाही, ती अवधूत मूर्ती आहे, ती विरक्त स्वरूपामध्ये आहे, ती संन्यासी स्वरूपामध्ये आहे. आणि अशी ती मूर्ती ज्या वेळेला पाहिली जाते, ती त्यागाची, ती विरक्तपणाची मूर्ती पाहिली की तुकोबाराय म्हणतात, माझं मनच आहे ना, माझं मन त्या ठिकाणी आपोआप स्थिरावलं जातं. का बरं तिथे मन स्थिरावतं? संसारात स्थिरावत नाही का? तर नाही. संसारात कितीही जरी प्रयत्न केले तरी संसारामध्ये आमचं मन स्थिरावत नाही. कारण या संसारामध्ये तुमच्या माझ्या मागे, प्रत्येकाच्या मागे साकडं आहे. आणि हे साकडं भगवंताशिवाय दूर करणारं कोणी नाही. आणि एकदा त्या दत्तप्रभूंना शरण गेलं ना की हे साकडं शिल्लक राहत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, माझ्या जीवीचे साकडे कोण निवारील कोडे. तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या समोर एक कोड उभं आहे. पहिलं आहे जन्माचं कोड आणि दुसरं आहे मृत्यूचं कोड. आणि हे जन्म मृत्यूचं कोड हे माणसाला कधीच सुटत नाही. आम्ही कायम या जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकत राहतो. पण एकदा त्या दत्तात्रयांचं दर्शन झालं, एकदा त्यांना शरण गेलं की मग हे जन्म मृत्यूचं कोड शिल्लक राहत नाही. त्या ठिकाणी आपोआप विश्रांती मिळते. आणि म्हणून आपोआप विश्रांती मिळावी, जन्म मृत्यूच्या कोड्यातून सुटका व्हावी, म्हणून हे गुरुराया, हे अनुसयीच्या सुता असणाऱ्या दत्तात्रय प्रभूंना ते म्हणतात की तुम्ही माझ्यासाठी विश्रांतीचं स्थान आहेत. आणि म्हणून विश्रांतीचं स्थान असल्या कारणानं आता मी तुम्हाला शरण येतो, तुम्ही मला पावा, असं तुकोबाराय आजच्या अभंगात म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. म्हणतो ना, आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे तुकोबारायांनी केलेला नवसाचा अभंग म्हटलं तरी हरकत नाही. आम्ही सहज देवाकडे जातो. देवाकडे गेल्यानंतर डोळे मिटले जातात आणि डोळे मिटल्यानंतर प्रत्येकाच्या मनात एकच असतं, देवा मला असं असं मिळू दे. प्रत्येकाला वाटतं का? मंदिरात जाताना लोक लिस्ट सोबत घेऊन जातात, हातात नाही, मनात. मंदिरामध्ये गेल्यानंतर आमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये एक लिस्ट आहे, मला हे मिळावं, मला ते मिळावं. आम्ही कोणतंही कार्य करतो त्यावेळी त्या कार्यामध्ये आमचं काहीतरी हित आहे की नाही, आम्हाला त्यातून काहीतरी प्राप्त होईल की नाही, याचा विचार आमच्या अंतःकरणामध्ये आहे. आम्ही ज्या वेळेला देवाच्या दारात जातो, देवाच्या दारात गेल्यानंतर आम्ही त्या देवाचं दर्शन घेतो. दर्शन घेतल्याबरोबर आमच्या समोर आमची मागणी प्रगट होते. पण संतांचा विचार केला तर संत ज्या वेळेला त्या देवाला शरण जातात, ते संत त्या देवाकडे मागण्याकरता देवाला शरण जात नाही, तर संत देवालाच मागण्याकरता शरण जातात. विठ्ठल विठ्ठल. पण देवाला नमस्कार केला की आमच्या मनासमोर दुसऱ्याच क्षणाला आमची मागणी प्रगट होते. लक्षात ठेवा, देवाचं दर्शन त्याच वेळी पूर्ण होतं जेव्हा आम्ही तिथे कशा करता आलोय, काय मागणी घेऊन आलोय, या गोष्टीचंही भान राहत नाही. देवाकडे पाहिलं की एकटक पाहत राहावं असं वाटतं. आणि एकदा त्याला पाहिलं की जगात दुसरी दृश्य गोष्ट पाहण्याचं विसरून जातो. तेव्हा समजावं देवाचं दर्शन झालं. आमचे संत ज्या वेळेला देवाचं दर्शन घेतात, देवाला शरण जातात, त्यावेळी तुमच्या माझ्यासारख्या संसारिक गोष्टी मागत बसत नाही. तुमच्या माझ्यासारखं संसारात मन रमवण्याची साधनं मागत नाही. मग संत ज्या वेळेला देवाकडे जातात त्यावेळेला काय वरदान मागतात? विठू माऊली हाची वरदे, हृदय माझ्या. आम्ही देवाकडे जातो, पण देवाकडे गेल्यानंतर आम्ही असं म्हणतो का, देवा तू कायम माझ्या हृदयात येऊन वास्तव्य कर. असं कोणी आज परत मागितलंय का हो देवाकडे? असं म्हणतात कीर्तनात, खरं बोलावं, खरं बोला. देवाकडे गेल्यानंतर देवा तू कायम माझ्या हृदयात, तसा तो हृदयातच आहे, त्याला सांगण्याची आवश्यकता नाही, पण देवा तू माझ्या हृदयात कायमचा वास कर, अशी मागणी घेऊन देवाकडे कोणी जातं? नाही जात. मग आम्ही कसं जातो? आम्ही ज्या वेळेला देवाला नमस्कार करतो, देवाला नमन करतो, त्यावेळेला आमच्या मनात फक्त एकच मागणी असते, वाढावे संताना
देवा बरीच वर्ष झाली, अजून घरामध्ये पाळणा हळत नाही. आमच्या घरामध्ये पाळणा हलू द्या, वाढावे संतान, आमच्या घरची संतती वाढू दे, आणि दुसरी गोष्ट आमच्या घरची संपत्ती वाढू दे. पाऊस जर उशिरा पडला तर, पूर्वी आता मध्ये 4-5 वर्षापूर्वी असं झालं होतं, बराच वेळ झाला, जून महिना सरत गेला तरी पाऊस पडला नाही. लोकांनी यज्ञ केला होता. यज्ञ कशा करता हो? पाऊस पडावा याच्या करता. आमच्या महिला मंडळीचं एक वेगळा नवस असतो. पाऊस पडला तर आपल्याकडे तेलाच्या भाकरी त्यांना देण्याची पद्धती आहे, आमच्या महिलांकडे जरा वेगळ्या पद्धती असतात. पण पाऊस पडावा याच्या करता आम्ही प्रार्थना करतो, देवाकडे यज्ञ करतो. पण पाऊस पडावा कोणा करता? चातका करता. तो पावसाच्या पाण्यावर जिवंत राहतो, म्हणून चातक पक्षाला पाणी मिळावं याच्या करता आम्ही यज्ञ केला का? मग कशा करता पाऊस? आमच्या जमिनी करता, आम्हाला धनधान्य मिळावं याच्या करता. पाऊस पडावा ही आमची अपेक्षा कशा करता होती? आमच्या स्वार्था करता होती. आमच्या घरी धनधान्य वाढावं, आमच्या घरी संपत्ती वाढावी, आमच्या घरी संतती वाढावी याच्याच करता आम्ही त्या भगवंताला शरण जातो. आम्ही भगवंताची सेवा करतो. त्याच्या मागे कारण एकच आहे, आम्ही त्या देवाची सेवा केली की मोबदला म्हणून तो देव आम्हाला काहीतरी देईल. पण संतांच्या बाबतीत विचार केला, संत त्या भगवंताकडे प्रार्थना करतात, त्या भगवंताकडे मागणीही करतात, त्या भगवंताला नमनही करतात. फक्त संतांचा त्यामध्ये असणारा भाव वेगळा आहे. विठ्ठल विठ्ठल. ज्या अर्थी तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये त्या दत्तात्रयांनी त्यांना पावावं याच्या करता ते दत्तात्रयांना नमन करतात. त्या अर्थी तुकोबारायांच्या अंतःकरणात असा कोणता भाव आहे हो की ज्या भावामुळे तुकोबाराय त्यांच्या ठिकाणी नमन करतात. पण तुकोबारायांनी अभंगामध्ये जो पहिला शब्द वापरला ना, नमन, तो फार महत्वाचा आहे. तुकोबाराय ज्यांना नमन करतात त्यांना गुरुराया शब्दानं संबोधलं, आणि जे नमन करतात ते जगद्गुरु आहेत. नमन ज्यांना केलं ते गुरुराया आहेत, आणि नमन ज्यांनी केलं ते जगद्गुरु आहेत. मला सांगायचं महत्वाचं म्हणजे असं, तुकोबारायांच्या बाबतीत विचार केला तर तुकोबाराय सगळ्या जगाचे जगद्गुरु आहेत. आता मला सांगा, जे सगळ्या जगाचे जगद्गुरु आहेत त्यांना इतरांना गुरु म्हणून नमन करण्याचं काम आहे का? या जगतामध्ये आल्यानंतर प्रत्येकानं गुरु करणं फार महत्वाचं आहे. कारण जोपर्यंत गुरु करत नाही तोपर्यंत आमची संसाराची आणि प्रपंचाची कोणतीही जरी गाडी असली तरी ती रुळावर लागत नाही. असं म्हणतात, एखाद्या मुलीला जर संसार करायचा असेल, प्रपंच करायचा असेल तर काय करणं गरजेचं आहे? जिला प्रपंच करायचंय तिने काय करावं? मुलीला जर मुलीला प्रपंच करायचंय तिने काय करावं? तुम्हाला माझी भाषा कळते ना? बरं, मराठीच आहे. काय करावं? मुलीला प्रपंच करायचंय, अहो झालेत त्यांनी तरी सांगा ना. काय करावं? लग्न करावं. मुलीला प्रपंच करायचा असला तर लग्न करणं हे महत्वाचं आहे. कारण जोपर्यंत ती पती करत नाही तोपर्यंत तिला या संसारात, या प्रपंचात इतर गोष्टींचा आस्वाद घेता येत नाही. त्याप्रमाणे साधकाला जर परमार्थ करायचा असेल तर त्या साधकाला गुरु करणं आवश्यक आहे. कारण असं म्हणतात, गुरुशिवाय या संसारामधून आम्हाला तरुण जाता येत नाही. सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. आणि म्हणूनच या गुरुशिवाय या संसार सागरातून तारून नेणारा दुसरा तिसरा कोणी नाही. महाराज म्हणतात, नसेची निष्ठंक आण कोणी, नसेची निष्ठंक आण कोणी. सद्गुरु वाचोनी संसारी तारक, नसेचे निष्ठंक आण कोणी. त्या सद्गुरु शिवाय या संसारामधून तारून नेणारा दुसरा तिसरा कोणी नाही. जर आम्हाला तरुण जायचं असेल तर गुरु करणं फार आवश्यक आहे. पण गुरु करावा, मग कोणाला गुरु करावं हा पहिला प्रश्न आहे. आम्हाला सद्गुरूला शरण जायचंय, गुरु करायचंय, मग कोणाला गुरु करावं? एखाद्याच्या गळ्यात माळ दिसली, चला आता याच्या हातून माळ घालावी.
हा, कोणालाही गुरु करावा का हो? हा. आता मला सांगा, लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पूजनासाठी झाडू घेतात का तुमच्याकडे? बरं, एवढाच असतो, एवढासा पूजनासाठी घेतलेला झाडू. ज्या वेळेला आम्ही तो पूजनासाठी झाडू घेतो, तो घरामध्ये झाडू मारण्याकरता वापरणार आहात का? नाही. एवढंच आमचं देवघर. वाटलं तर त्या देवघरात झाडू मारायला ठेवतो, नाहीतर फक्त पूजन झालं की कुठेतरी एका कोपऱ्यात पडलेला असतो. मला सांगा, जेव्हा तो झाडू घ्यायला आम्ही जातो, कोणताही उचलून घेतो का? मग तो व्यवस्थित आहे की नाही या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात ना. एका दिवसासाठी फक्त काही मिनिटांना करता पूजेला लागणारा झाडू जर आम्ही एवढा पारखून घेतो, तर सद्गुरू अर्थात ज्याच्या ताब्यात आम्हाला आमचं आयुष्य द्यायचंय त्याला पारखून घेणं गरजेचं नाही का? महाराज म्हणतात, सद्गुरू तोची जाण जो अपरोक्ष सांगे ज्ञान देहत्रय निरसना परमपद ठेवी. महाराज, सद्गुरू त्याला म्हणतात जो आम्हाला अपरोक्ष अशा ज्ञानाची प्राप्ती करून देतो आणि देहाचा निराश करून आम्हाला परमपदावर नेऊन पोहोचवतो, त्याला म्हणतात सद्गुरू. याला म्हणावं सद्गुरू. त्या गुरुमध्ये सुद्धा प्रकार आहेत. काही श्रीगुरु आहेत, काही सद्गुरू आहेत आणि काही गुरु आहेत. मग गुरु कोणाला म्हणावं? तर महाराज त्याची सुद्धा शास्त्रामध्ये व्याख्या सांगितली. तस्मात् गुरु प्रपद्येत जिज्ञासु श्रेय उत्तमं शाब्दे परीच निष्णांत ब्रह्मणोपशमाश्रयम्. महाराज म्हणतात गुरु त्याला म्हणावं जो शब्दामध्ये निष्णांत आहे, शाब्दे निष्णांत, परे निष्णांत, जो शब्दात निष्णांत आहे, जो उच्चारामध्ये, जो वाणीमध्ये, जो वाचेमध्ये निष्णांत आहे, त्याला गुरु म्हणावं. त्याच्या तोंडून जर नको ते शब्द येत असतील तर त्याला गुरु म्हणता येत नाही, बरं का. एखाद्याला गुरु म्हणण्याकरता त्याची वाणी सुद्धा तितकी पवित्र असावी लागते, तो शब्दाने तितका पवित्र असावा लागतो, तरच त्याला गुरुपदाला पोहोचता येतं, अन्यथा गुरु होता येत नाही. पण कोणीही जरी असला तरी त्याला या संसार सागरामध्ये तरुण जाण्याकरता गुरु करणं आवश्यक आहे. तुम्ही म्हणाल आम्ही कोणालाही गुरु करू आणि नाही केलं तर काय होणार आहे? नाही केलं तर काय होणार आहे? मला सांगा, एखाद्याला पोहता येतं, त्यानं ठरवलं, बाकी सगळे नावेत बसले, प्रत्येकानं पैसे घालवले, पण मला पोहता येतं, नावेत बसून त्या तीरावर जाण्याची आवश्यकता नाही, म्हणून त्यानं पोहायला सुरुवात केली. म्हणे पैसे न घालवता मी पोहून त्या बाजूला जाईल. लक्षपूर्वक ऐका म्हणजे कळेल. काही मंडळी या तीरावरून त्या तीरावर जाण्याकरता नावेत बसली. त्यांच्यामध्येच एक होता, तो म्हणाला मला नावेत बसून पैसे घालवण्याची म्हणे आवश्यकता नाही, का मला पोहता येतं, मी या बाजून पोहून त्या बाजूला जाऊ शकतो आणि त्या तीरावर पोहोचू शकतो, त्याच्याकरता पैसे घालवण्याची आवश्यकता नाही. पण कसं होतं, या सामान्य नदीतून या तीरावरून त्या तीराला जाणं सोपं असतं, पण ज्या भवसागरामध्ये आम्ही प्रवास करतो ना, त्या भवसागरामधून पहिल्या तीराला जाणं फार अवघड आहे. कारण हे पहिलं तीर जे आहे ना, ते किती लांब आहे याची आम्हाला गणती नाही. महाराज म्हणतात, संसार सिंधू हा दुस्तर नुलंघवे उलंघिता पार बहुत वाहविले दूर न लगेची तीर पैल तडी. मग जर आम्हाला पहिलं तीराला जाता येत नाही, मग काय करावं? आम्ही नावेत बसून जावं. आता मला सांगा, या बाजून त्या बाजूला जाण्याकरता आमच्याजवळ नाव आहे, आमच्याजवळ या तीरावरून त्या तीरावर जाण्याकरता नाव आहे, अर्थात आमच्याकडे परमार्थ करण्याकरता साधन आहे. साधन आम्हाला माहिती आहे, नाव त्या बाजूला वाहून नेते हेही माहिती आहे, परमार्थ केला तर आम्ही या संसार सागरातून तरुण जातो हेही माहिती आहे, म्हणून आम्ही नावेत बसलो, परमार्थाला सुरुवात केली. पण मला सांगा, जर ती नाव तारून नेणारा नावाडी नसेल तर उपयोग आहे का? मी सांगत नाही, नावतारी हे साचार माझी बैसले थोर थोर परी तारके विण परंपरा समर्थन रण पवती. एक जण फार हुशार होता, फार हुशार म्हणजे अगदी MBA केला, त्याच्यानंतर मास्टर केलं, डिग्री केली, एवढ्यावर भागलं नाही. त्यानं 7-8 विषयांमध्ये मास्टर केलं, त्याच्यावर भागलं नाही. लॉ सुद्धा केला, त्याच्यावर भागलं नाही. इंजिनिअरिंग पण केली. अशा इतक्या पदव्या घेतल्या. वयाची 40व्या वर्षापर्यंत गेला तरी फक्त पदव्याच घेत होता. बऱ्याचशा जणांचं असंच होतं ना, पदव्या घ्याव्यात, फक्त त्या पदव्या उपयोगी याव्या, म्हणजे झालं. पदव्या घेता घेता त्यांचा उपयोग कधी कधी बाजूला राहून जातो. त्याने इतक्या पदव्या घेतल्या, वयाच्या 40 पर्यंत गेला तरी पदव्या काही संपत नव्हत्या. बऱ्याच पदव्या घेतल्या आणि बऱ्याच पदव्या घेतलेला माणूस एकदा सहजच नदीवरून या बाजून त्या बाजूला जाण्याकरता त्या जहाजामध्ये बसला. जहाजात बसल्यानंतर जहाजामध्ये फक्त 2 जण होते. एका बाजूला तो नावाडी, अर्थात तो जहाज चालून नेणारा, आणि दुसऱ्या बाजूला तो पदव्या घेणारा व्यक्ती. जहाजामध्ये बसले, दोघांची चर्चा सुरू झाली.
त्या सुशिक्षित व्यक्तीनं त्या नावाड्याला विचारलं, म्हणे तुझं शिक्षण किती झालंय? एखादा 10वी शिकलेला असला आणि त्याला अंगठेबहादूर मिळाला ना की तो त्याची खेचायला सुरुवात करतो. कसं आहे, आपल्यापेक्षा कनिष्ठ आम्हाला दिसला की आम्ही आमची वाहवा करायची सुरुवात करतो ना. त्यानं सुरुवात केली, म्हणे तुझं शिक्षण किती झालंय? त्यानं सांगितलं, नाही आमची परिस्थिती फार गरीब आहे, मी कधी शाळेतच गेलो नाही, माझं सगळं आयुष्य या नावेतच गेलं. त्यानं त्याला व्याख्यान द्यायला सुरुवात केली, म्हणे तुमच्यासारखी लोक या जगामध्ये येतात, त्यांचं जीवन व्यर्थ आहे. तुम्ही येऊन या ठिकाणी आल्यानंतर शिक्षण घेतलं नाही, म्हणे माणसासारखा ज्ञानी व्यक्ती, माणसासारखा ज्ञानी या जगतामध्ये कोणी नाही. ज्ञान प्राप्ती करता म्हणे आपल्याला मनुष्याचा जन्म मिळाला, आणि तुम्ही जर कोणत्याच प्रकारचं शिक्षण घेतलं नाही, याचा अर्थ तुमचं जीवन व्यर्थ आहे. त्या नावाड्यानं सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या. त्यानं सांगितलं, माफ करा, पण नाव सोडली, हे नाव चालवणं सोडलं तर पलीकडचं मला काहीच येत नाही. बऱ्याच गोष्टी त्यानं ऐकून दाखवल्या. त्या नावाड्यानं सगळ्या गोष्टी सहन केल्या. थोड्या वेळानं नाव मध्यभागी आली. बरं, जवळपास त्या नदीचं पात्र सुद्धा इतकं अफाट होतं की मध्यभागी जर एखादा व्यक्ती अडकला तर त्याला दुसऱ्या तीरावर जाणं अवघड होतं. नाव मध्यभागी आली आणि अचानक समोरून समुद्रामध्ये वादळ उठल्याची लक्षणं त्या नावाड्याला दिसायला लागली. त्या नावाड्यानं विचारलं, म्हणे साहेब, नावेत बसल्यापासून तुम्ही तुमची स्तुती मला ऐकवताय, नावेत बसल्यापासून तुम्ही किती सामर्थ्यवान आहात हे मला सांगताय. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, म्हणे तुम्हाला पोहता येतं का? त्या नावाड्यानं फक्त एकच गोष्ट विचारली, म्हणे तुम्हाला पोहता येतं का? त्यानं सांगितलं, मी सगळ्या पदव्या घेतल्या, मला सगळं जमतं, फक्त मला पोहता येत नाही. त्या नावाड्याने एकच सांगितलं, म्हणे तुम्ही कितीही जरी पदव्या घेतल्या तरी आता तुमच्या कोणत्याच पदव्या तुम्हाला समोरून आलेल्या संकटापासून वाचवू शकत नाही. जर आता तुम्हाला पोहता येत नसेल तर तुम्हाला याच ठिकाणी प्राण त्यागावे लागतील. समोर त्यानं सांगितल्याप्रमाणे प्रसंग घडला. नावाडी तरुण गेला आणि इतर पदव्या घेणारा व्यक्ती बुडून गेला. दृष्टांत संपला. दृष्टांतातून सिद्धांत फक्त एक आहे, आम्हाला जर या बाजून त्या बाजूला तरुण जायचं असेल, आम्ही कितीही साधनांचा अंगीकार केला तरी ती साधनं उपयोगाची नाही. आमच्याजवळ कितीही ज्ञान असलं तरी ते ज्ञान आम्हाला भवसागरातून तारून नेऊ शकत नाही. जर भवसागरातून तारून जायचं असेल तर आम्हाला नावाड्याची आवश्यकता आहे. त्याप्रमाणे जर आम्हाला संसार सागरातून तरुण जायचं असेल ना तर आम्हाला गुरुरायाची, त्या सद्गुरूची आवश्यकता आहे. चला पुढे आमचे नाथ बाबा आणखी दृष्टांत देतात. पर्जन्य भूमी मार्दवा आली, बीज कणिग असे भरली, परिज्ञातीन पेरणी नाही केली, तव पिकाची बोली पोचट. नाथ बाबा म्हणतात, पाऊस पडला लवकरच, तो पाऊस पडला आणि जमीन पिकासाठी तयार झाली, शेतीची मशागत करून झाली, उखडण झाली, सगळं झालं. पण मला सांगा, पेरणाऱ्यानं पेरणीच केली नाही आणि लोकांचं धान्य उगवल्यानंतर तो जर स्वतःच्या शेतात पाहायला गेला, माझं धान्य उगवलंय की नाही, त्याला ते धान्य मिळेल का हो? अहो, पाऊस पडून जमीन पिकासाठी तयार आहे, पण पेरणाऱ्यानं पेरणी केली नाही तर त्या ठिकाणी पीक उगवणार नाही. आम्हाला मनुष्य जन्म मिळाला, आम्ही परमार्थाच्या योग्यतेचे झालो, पण जर आम्ही सद्गुरु रूपी गुरु केला नाही, सद्गुरु रूपी गुरुनं जर आमच्या अंतःकरणामध्ये जर ती ज्ञानाची पेरणी केली नाही तर आम्हाला आत्मोद्धाराचं बीज त्या ठिकाणी कधीच प्रगट होणार नाही. याच्याकरता प्रत्येकाला गुरु करणं आवश्यक आहे. पण ज्या वेळेला तुकोबारायांनी जगाचं परिशीलन केलं, तुकोबारायांपर्यंत परंपरा आली, तुकोबारायांनी जगाचं परिशीलन केलं, त्यावेळेला गुरु करावा अशा योग्यतेचा व्यक्ती तुकोबारायांच्या समोर नाही. तसं पाहिलं तर आमचे संत प्रत्येकाला गुरुस्थानी समजतात, प्रत्येकामध्ये परमात्मा पाहतात. पण जर सगळ्या जगाचे आमचे तुकोबाराय जगद्गुरु झाले, मग आता तुकोबारायांनी गुरु कोणाला करावं? म्हणून प्रत्यक्ष परमात्मा आपणची देव होय गुरु आमच्या तुकोबारायांचा गुरु झाला. आणि परमात्म्याच्या नंतर जर आमच्या तुकोबारायांनी कोणाला गुरुराया म्हणून संबोधलं तर ते आजच्या अभंगात संबोधलं, आणि त्या गुरुरायांना तुकोबाराय आजच्या अभंगात नमन करतात. अभंगाच्या प्रथम चरण. नमन माझे
नमन माझे गुरुराया महाराजा दत्तात्रया. त्या दत्तात्रयांना गुरुराया म्हणून ते नमन करत आहेत. पण सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे नमन म्हणजे ते नेमकं काय करतात हो? मला सांगा, नमन या शब्दाचा अर्थ काय? या अभंगामध्ये तुकोबाराय दत्तात्रयांना नमन करतात हे मान्य आहे, पण नमन करतात म्हणजे नेमकं काय करतात? नमन म्हणजे आम्ही सहज म्हणतो, एखाद्यानं नमस्कार केला तर आम्ही त्याला नमन संबोधतो, बरोबर? अर्थात आमच्या दृष्टीनं नमन म्हणजे काय आहे? नमन म्हणजे काय आहे? म्हणजे दत्तात्रयांना नमस्कार करतात एवढाच अर्थ अभिप्रेत आहे? नाही नाही. मग नमन म्हणजे नेमकं काय? तर नमन शब्दाची व्याख्या महाराज एका अभंगात म्हणतात, नमन ते नम्रता न देखे गुण दोष. नमन ते नम्रता न देखे गुण अंतरी प्रकाश आनंदाचा. जसा एखादा धडा म्हटला की त्या प्रत्येक धड्यामध्ये प्रत्येक शब्दाची व्याख्या सांगितलेली असते. एखादा प्रश्न विचारला त्याची व्याख्या. आमच्या संतांनी तेच केलंय. आमच्या संतांचं साहित्य म्हणजे आम्हाला दिलेले धडे आहेत आणि त्याच्यामध्ये प्रत्येक शब्दाची व्याख्या आहे. नमन शब्दाचा अर्थ महाराज म्हणतात, नमन ते नम्रता. नमन म्हणजे नम्रता आहे, अर्थात नम्र झाला भूता एवढंच. सध्या नमन म्हणजे काय? नमन म्हणजे नम्रता, अर्थात नम्रता अंगी असणं, याला काय म्हणतात? नमन म्हणतात. अर्थात तुकोबाराय दत्तात्रय प्रभूंच्या समोर नम्र भावनेनं उभे आहेत. पण नम्रता म्हणजे नेमकं काय हो? नमन म्हणजे नम्रता आहे, पण नम्रता म्हणजे काय? न देखे गुणदोष. कारण नमन ते नम्रता, पण नम्रता म्हणजे
काय तर तुकोबाराय पुढे म्हणतात न देखे गुणदोष अंतरी प्रकाश आनंदाचा कोणत्याही प्रकारे गुणदोष न पाहता अंतकरणात आनंदपूर्वक हा प्रत्येक आलेल्या समोर व्यक्तीला परमात्मा समान पाहणं याला म्हणतात नम्रता. आणि म्हणून महाराज म्हणतात नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. पण कसं बरं नम्रता अंगी आली नमन अंगी आलं की कोणाच्या असणारे गुणदोष आम्हाला समोर दिसत नाही. म्हणजे नेमकं काय होतं आमचे संत सांगतात हे समजते श्री वासुदेव ऐसा प्रीती रसाचा ओतला भाव म्हणून बघता माझी राहो ज्ञानी तोची. पण त्यामध्ये असणारा हे समस्त हे श्री वासुदेव ही भूमिका जी आहे ना या भूमिकेला म्हणतात नमन. या भूमिकेला म्हणतात नम्रता. अर्थात समोर असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी गुणदोष विरहित स्थिती निर्माण होणं याला नमन असं म्हणतात. सोपं करून सांगू आमच्या संतांच्या ठिकाणी किती नमन आहे आमच्या संतांच्या ठिकाणी किती नम्रता आहे. आमच्या नाथबाबांनी ज्या वेळेला गंगोत्रीला गेले त्यावेळेला गंगोत्रीवरून आणलेलं पाणी नाथबाबांनी गाढवाला पाजलं. काय समजून पाजलं काय समजून पाजलं गाढव म्हणून गंगोत्रीवरून आणलेलं पाणी नाथबाबांनी गाढवाला पाजलं. पण समोर काय दिसलं नाथबाबा म्हणतात या गाढवात सुद्धा माझा रामेश्वर आहे. समोर असणाऱ्या गाढवात रामेश्वर पाहिला आणि रामेश्वर समजून आमच्या नाथबाबांनी गंगोत्रीवरून आणलेलं पाणी गाढवाला पाजलं. कोणत्याही प्रकारे इतर गोष्टीचा विचार न करता प्रत्येकाच्या ठिकाणी समदृष्टी ठेवून पाहणं याला म्हणावं नम्रता. आमच्या सगळ्या संतांनी तेच केलं. आमचे नामदेव महाराज ज्या वेळेला पंढरपुरामध्ये ती रोटी हातामध्ये घेऊन बसलेले आहेत जवळ तूप रोटी आहे समोरून कुत्रा आलं परमात्मा आला त्या रूपामध्ये. समोर आलेल्या कुत्र्यानं ज्या वेळेला हातामध्ये असणारी ती रोटी पळवली आमचे नामदेव महाराज त्याच्या मागे धावतायत. कशा करता त्याच्या तोंडातली हिसकण्याकरता. अहो त्यानं कामाची वस्तू हिसकून पळाला तरी संत त्याला आपल्या जवळचं देण्याकरता पळतात. आपल्या बाजूने एखादा नुसता गेला ना तरी लोक त्याच्या मागे धावत सुटतात. कशा करता त्याला काही खायला घालण्याकरता नाही त्याला काहीतरी त्रास देण्याकरता. आमचे नामदेव महाराज ज्या वेळेला नुसती कोरडी रोटी घेऊन पळाला ना आमचे नामदेव महाराज मागे तुपाची वाटी घेऊन जातात. म्हणजे देवा अरे कोरडी रोटी कशी खाशील त्याच्यासोबत थोडस तूप घे ना. आमच्या संतांनी इतकी समदृष्टी जवळ ठेवली की त्या समदृष्टीनं त्यांच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे द्वैतभाव शिल्लक राहिलं नाही. अर्थात नमन करतात म्हणजे काय करतात नम्रता अंगी बाळगणं. नम्रता अंगी आली की काय होतं न देखे गुणदोष. अर्थात कोणत्याही प्रकारे गुणदोष समोर दिसत नाही. जर गुणदोषच नाहीसे झाले मग काय होतं हे समजते श्री वासुदेव. अर्थात प्रत्येक ठिकाणी या चराचरात परमात्मा व्यापलेला आहे ही भूमिका निर्माण होते. आणि ही भूमिका एकदा निर्माण झाली की त्या भूमिकेला नमन असं म्हणतात. अर्थात नमन म्हणजे नम्रता हे आम्हाला कळलं. पण मग नमन म्हणजे जर नम्रता आहे मग या नमनाला आणखी कोणत्या शब्दानं आम्हाला व्यापता येईल का. या नमनाला आणखी कोणत्या शब्दानं सिद्ध करता येईल का. आमच्या ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतणू भक्ती ज्ञान वैराग्याच्या व्याख्या महाराजांनी त्या चरणामध्ये सांगितल्या. त्यामध्ये असणारी आपल्याकरता महत्वाची एक व्याख्या नमन. कशाला म्हणतात नमन भक्ती ते नमन ज्या अर्थी
तुकोबाराय त्या महाराजा असणाऱ्या दत्तात्रयांना नमन करतात. या अर्थी तुकोबाराय काय करतात? तुकोबाराय स्वतःची असणारी भक्ती त्या दत्तात्रयांप्रती अर्पण करतात. अर्थात महाराजा असणारे जे दत्तात्रय प्रभू आहेत, महाराजा ही पदवी गुरु संबंधाने त्यांना दिली. ते सर्व गुरूंमध्ये महाराजाच्या स्थानी विराजमान आहेत. अर्थात गुरु महाराव या शब्दानं आमच्या तुकोबारायांनी त्यांना संबोधलं. अर्थात गुरूंच्या ठिकाणी महाराजा असणारे जे दत्तात्रय प्रभू आहेत ना, त्यांच्या ठिकाणी मी माझी भक्ती अर्पण करतो असं तुकोबारायांना साधारणपणे म्हणायचंय. विठ्ठला भक्ती ज्यांच्या प्रती अर्पण करायचंय त्यांचं नाव आहे महाराजा दत्तात्रया. त्या दत्तात्रयांच्या ठिकाणी ते भक्ती अर्पण करतात. मग हे दत्तात्रय प्रभू म्हणजे नेमका आहेत तरी कोण? तर दत्तात्रय प्रभू नेमकं कोण याचा पुरावा आमच्या संतांनी सांगितला. मग देवत्रयाची मूर्ती करकमळी झाली शीघ्रगती, दत्तात्रय नामेसी ख्याती, तिही लोकाप्रती विशेष. आमच्या नाथबाबांनी दत्तात्रयांचं आख्यान मांडलं. त्या आख्यानामध्ये शेवटच्या त्या अभंगामध्ये त्या दत्तात्रयांचं वर्णन केलं. हे दत्तात्रय प्रभू म्हणजे नेमकं आहेत कोण? मग देवत्रयाची मूर्ती, त्रिदेवांची मूर्ती करकमळी झाली शीघ्रगती. करकमळावर आपोआप त्या ठिकाणी स्थिर झाली आणि त्यातून जे उत्पन्न झालं त्यांना दत्तात्रय नाम पडलं. मग हे नेमकं घडलं तरी काय आणि कसं घडलं? तर त्याची सुरुवात आख्यानाच्या प्रारंभापासून करावी लागेल. आख्यानाच्या प्रारंभामध्ये आमचे नाथबाबा अतिशय सुंदर म्हणतात. ऐका दत्तात्रय आख्यान, पार्वतीचं सांगे त्रिलोचन, सकळ पतिव्रता माझी पूर्ण, अनुसया जाण पतिव्रता. त्या दत्तात्रयांच्या आख्यानाला आमचे नाथबाबा सुरुवात करतात आणि दत्तात्रयांच्या आख्यानामध्ये त्या नाथबाबांनी सुरुवातीलाच आमचे भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा संवाद मांडलेला आहे. भगवान शंकर आणि माता पार्वती दोघे शांततेत निवांत अशा गप्पा मारत बसलेले आहेत. पती आणि पत्नी दोघेही गप्पा मारतायत. त्यावेळेला त्यांच्या गप्पांचा विषय सामान्य लोकांच्या दृष्टीनं आपापसातला असेल तरी विशेष दृष्टीनं आम्ही विचार केला त्यावेळेला लक्षात येतं, ज्या वेळेला दोन व्यक्ती गप्पा मारतात त्यावेळी एकमेकांमधले विषय मांडत नाही. विषय कोणाचे मांडले जातात? दोन व्यक्ती ज्या वेळेला गप्पा मारतात त्यावेळी एकमेकांबद्दल विषय मांडतात की तिसऱ्याबद्दल विषय मांडतात? प्रत्येकाला अनुभव आहे. लोक तक्रार करतात म्हणे आम्हाला एकमेकांशी बोलायला वेळ मिळत नाही, पण जेव्हा वेळ मिळतो तेव्हा आम्ही एकमेकांबद्दल बोलतच नाहीत ना. ज्या वेळेला या मृत्यू लोकांचा नियमच आहे, ज्या वेळेला दोन व्यक्ती एकत्र येतात ना त्यावेळेला चर्चा तिसऱ्याची होते. आमचे भगवान शंकर आणि माता पार्वती दोघेही निवांत बसलेले आहेत आणि गप्पा मारतायत. दत्तात्रयांच्या आख्यानाला तिथे सुरुवात होते. गप्पा मारता मारता पार्वती माता म्हणते, प्रभू काय हो, मी इतकी श्रेष्ठ पतिव्रता आहे की माझ्यासारखी श्रेष्ठ पतिव्रता या जगामध्ये कोणी शोधून सापडणार नाही. मी लक्ष्मी आणि सावित्री आमच्या तिघींसारखी श्रेष्ठ पतिव्रता या सगळ्या जगाच्या पाठीवर कोणी नसणारा. ज्या वेळेला माता पार्वतीच्या मुखातून हे गर्वाचे शब्द ऐकले जातात ना त्यावेळेला आमच्या भगवान शंकरांनी त्यांना थोडं स्पष्टीकरण द्यायला सुरुवात केली. कसं आहे, ज्या वेळेला आपल्याजवळ एखादी गोष्ट असते ना त्यावेळेला प्रत्येक स्त्रीला वाटतं, पुरुषांना वाटतं पण त्यांना किती कसं वाटत असेल मला माहिती नाही, पण प्रत्येक स्त्रीला वाटतं जेव्हा आपल्याकडे एखादी गोष्ट आहे ना त्या गोष्टीत माझ्याशिवाय परिपक्व इतर कोणीच असू शकत नाही असं प्रत्येकाला वाटतं. बरोबर का? नुसतं स्त्रियांच्या बाबतीत नाही, प्रत्येकाचं तसंच आहे. आपल्या जवळ एवढं आहे ना आपल्याला वाटतं माझ्या जवळ जे आहे ना ते जगात कोणाकडेच नाही. त्या पार्वती मातांना गर्व झाला, म्हणू लागली म्हणे मी सावित्री आणि लक्ष्मी आमच्या तिघींपेक्षा श्रेष्ठ पतिव्रता या जगाच्या पाठीवर कोणी नसावी. ज्या वेळेला हे गर्वाचे शब्द आमच्या भगवान शंकरांनी ऐकले, आमच्या भगवान शंकरांनी लगेच उत्तरले म्हणे, पार्वती तू गर्व करू नकोस. म्हणे तुला जरी वाटत असेल की तुम्ही फार श्रेष्ठ पतिव्रता आहात तरी तुमच्या तिघींपेक्षा या जगतामध्ये एक श्रेष्ठ पतिव्रता आहे आणि तिचं नाव आहे अनुसया. ज्या वेळेला आपल्या पतीच्या मुखातून अनुसयीची स्तुती ऐकली त्यावेळेला मात्र आमच्या पार्वती मातांना राग आला. कोणती स्त्री आहे हो ज्या वेळेला आपला पती दुसऱ्या स्त्रीची स्तुती करतो त्यावेळेला तिला फार आनंद होतो? कीर्तनात बसलेली एखादी आपल्या नवऱ्यानं दुसऱ्या स्त्रीची स्तुती केली तर फार आनंद होतो, अशी एखादी स्त्री नाही ना. आमच्या पार्वती मातांना सुद्धा राग आला. राग आल्यानंतर रागाच्या भरात त्या तेथून उठून गेल्या. म्हणे तुम्ही जरी तिला श्रेष्ठ पतिव्रता म्हणत असला ना तरी मी मान्य करत नाही, कारण आमच्या इतकी श्रेष्ठ पतिव्रता या जगामध्ये कोणीच नाही. राग आला, तिथून उठून गेली
आणि उठून गेल्यानंतर तितक्यात त्या ठिकाणी नारद मुनी आले आणि नारद मुनींना तिनं प्रश्न केला. म्हणे नारदजी कधी आलात? नारदांनी सांगितलं आत्ताच आलो. ज्या वेळेला नारदांचं आगमन झालं आमच्या मातेनं त्यांचं षोडशोपचारी पूजन केलं. कसं असतं, ज्या वेळेला संत घराला येतात ना त्यावेळेला सामान्य व्यक्ती दुर्लक्ष करतात आणि महात्मे किंवा अधिकारी व्यक्ती जे आहेत ना संतांचं स्वागत करतात. लोक देवपूजेला विशेष महत्व देत असले तरी देवपूजा ही संतांच्या आगमनापेक्षा श्रेष्ठ नाही. ज्या वेळेला संत घरी येतील ना त्यावेळेला आमच्या जवळ देव जरी असला तरी त्या देवाचं महात्म्य हे कमी आहे, पण संतांचं महात्म्य जास्त आहे. आमची पार्वती माता नारदांजवळ गेली. भगवान शंकर तिथे असताना आमची पार्वती माता त्यांच्या जवळ न राहता नारदजींच्या जवळ आलेले. देव जरी आपल्या बाजूला असला ना तरी तो देव संतांपेक्षा मोठा नाही. नारदजी आले आणि नारदजींची आमच्या पार्वती मातेंनी पूजा केली आणि प्रश्न विचारला. म्हणे नारदजी बरं झालं तुम्ही आलात. माझ्या मनामध्ये एक शंका होती आणि त्या शंकेचं निरसन तुमच्याशिवाय इतर कोणीच करू शकत नाही आणि म्हणून तुम्ही आलात हे खऱ्या अर्थानं बरं झालं. नारदजींनी सांगितलं ठीक आहे माते, काय शंका होती जरा विचारून तर घ्या. त्या मातेनं सांगितलं आत्ताच प्रभूंची आणि माझी चर्चा झाली आणि प्रभू सांगतायत की अनुसया नावाची कोणीतरी स्त्री आहे आणि ती स्त्री या सगळ्या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ पतिव्रता आहे. हे खरं आहे का? आमच्या नारदजीने सांगितलं हो हेच खरं आहे. ती म्हणाली ती इतकी श्रेष्ठ पतिव्रता आहे की आमच्यापेक्षाही तिचं श्रेष्ठत्व महान आहे. नारदजींनी सांगितलं हो अहो तिचं श्रेष्ठत्व म्हणे इतकं महान आहे. तुम्हा तिघींचे पुतळे करुणी बांधिले असे वामचरणी असंख्य सामर्थ्य त्रिभुवनी समतुल्य कोणी असे ना. आमच्या नारदजींनी त्यांना स्पष्ट करून सांगितलं म्हणे अगं माते तुमच्या तिघींचे पुतळे करून तिने तिच्या डाव्या पायाला बांधलेले आहेत. मला सांगा डावा पाय महत्वाचा की उजवा? चालण्याकरता दोन्ही महत्वाचे आहेत, पण मला सांगा डावा आणि उजवा असं याच्याकरता म्हटलं प्रमुख बाजू कोणती आणि गौण बाजू कोणती? आम्ही प्रमुख बाजू कोणती मानतो? कोणती? म्हणून जर एखाद्याला विशेष महत्व सांगायचं असलं की काय म्हणतो साहेबांचा का तो जास्त महत्वाचा आहे म्हणून. डावा कमी महत्वाचा आहे असं मी म्हणत नाही, पण उजवा हा शब्द प्रमुख या शब्दाने वापरला जातो, प्रमुख या अर्थाने वापरला जातो आणि डावा हा शब्द गौण या अर्थाने वापरला जातो. उजवा प्रमुख आणि डावा गौण. मग मला सांगा उजवा पाय प्रमुख आहे आणि डावा पाय गौण आहे. आणि नारदजींनी काय सांगितलं? बांधिले असे वामचरणी म्हणजे तुमच्या तिघींचे पुतळे करून तिने तिच्या डाव्या पायाला अर्थात पायामध्ये सुद्धा जो गौण आहे ना त्या डाव्या पायाला म्हणे तुमच्या तिघींचे पुतळे करून बांधले. तिच्यासारखं सामर्थ्य या जगतामध्ये कोणीच नाही, कोणीही सामर्थ्यवान नाही. ज्या वेळेला नारदजींच्या मुखातून हे वाक्य ऐकलं ना आता मात्र त्यात राग आला आमच्या पार्वती मातेला. म्हणे जर असं असेल तर कोणती तरी अशी गोष्ट असेल ना की ज्या गोष्टीनं आम्ही त्या अनुसयेचं पातिव्रत्य भंग करू शकतो. मग नारदांनी उपाय सांगितला. म्हणे महादेवजींना पाठवा आणि त्यांच्या जवळून त्या अनुसया मातेकडून नग्न अवस्थेमध्ये भोजन मागायला सांगा. आमच्या पार्वती मातांनी ती अट मान्य केली. नारदजी तिथून निघाले आणि लक्ष्मी लोकात गेले. लक्ष्मी लोकात गेल्यानंतर लक्ष्मी माता त्या ठिकाणी वास करत होत्या, त्या ठिकाणी बसलेल्या होत्या. नारदांना पाहून नारदांचं पूजन केलं आणि येण्याचं प्रयोजन विचारलं. त्यावेळेला नारदांनी सांगितलं आत्ताच म्हणे मी कैलासावरून आलेलो आहे, माता पार्वतींना भेटून आलो. तिथे असा असा वृत्तांत घडला. ज्या वेळेला आपल्यापेक्षा श्रेष्ठ पतिव्रता ती अनुसया आहे हे नारदांच्या मुखातले वाक्य ऐकले आमच्या लक्ष्मी मातेला सुद्धा राग आला. म्हणे काय उपाय करावा लागेल? म्हणे जो पार्वती मातांना सांगितलं तोच उपाय करावा लागेल. तुम्ही भगवान विष्णूंना पाठवा आणि भगवान विष्णूंना पाठवल्यानंतर त्या अनुसयेकडून नग्न अवस्थेत भोजन मागायला सांगा. परपुरुषासमोर जर नग्न अवस्थेमध्ये आली ना तर आपोआप तिचं पातिव्रत्य भंग होईल. ज्या वेळेला आमच्या नारदांच्या मुखातून हे शब्द ऐकले आमच्या मातेने तो उपाय घेतला आणि नारद पुढच्या वाटेला रुजू झाले. आता कैलास झाला, लक्ष्मी लोकातून अर्थात वैकुंठातून निघणं झालं आणि आता आमचे नारदजी थेट आमच्या ब्रह्मदेवाच्या दरबारामध्ये आले. तिथे आल्यानंतर माता सावित्री त्या ठिकाणी होत्या आणि माता सावित्रींनी त्यांना पाहून त्यांचं पूजन केलं. नारदजींच्या सोबत त्यांची चर्चा सुरू झाली. चर्चा करता करता या ठिकाणी लक्ष्मी लोकामध्ये आणि कैलासामध्ये जो काही प्रसंग घडला ना तो आमच्या नारदजींनी त्या सावित्री मातेंना हुबेहूब ऐकवून दाखवला. आणि ज्या वेळेला आपल्यापेक्षा श्रेष्ठ पतिव्रता कोणीतरी दुसरी आहे ही गोष्ट त्यांच्या कानावर पडली, त्या सुद्धा क्रोधायमान झाल्या आणि तिघींना सुद्धा एकच उपाय नारदांनी सांगितला. म्हणे तुमच्या पतींना पाठवा आणि नग्न अवस्थेमध्ये भोजन मागायला सांगा. आणि ज्या वेळेला
ही अवस्था आणि हे भोजन मागण्याचा वृत्तांत त्यांच्या कानावर आला, त्यावेळेला तीनही देवींनी आपल्या पतीकडे हट्ट धरला. आणि असं म्हणतात, स्त्री हट्ट जो आहे ना, तो शास्त्र आज्ञेप्रमाणे पुरवावाच लागतो. तुम्ही सहमत आहात का? शास्त्र आज्ञेप्रमाणे स्त्री हट्ट हा पुरवावाच लागतो. 3 प्रकारचे हट्ट सांगितले. पहिला आहे बाल हट्ट. हा पहिलं विशेष महत्व बाळाला आहे. हा पहिला बाळ हट्ट आहे, दुसरा स्त्री हट्ट आहे आणि तिसरा राजहट्ट आहे. बरोबर. बाळ हट्ट हे प्रत्येकाला पूर्ण करावे लागतात आणि म्हणून लहान बाळाला मारून झोडून का होईना त्याचे सगळे लाडकोड पुरवले जातात. बाळ हट्ट आहे, पुरवावा लागतो. स्त्री हट्ट, पतीने मागितलं मला पाहिजेच, काहीही करा पण ते द्यावंच लागतं, तो स्त्री हट्ट, तो पुरवावाच लागतो. विठ्ठल विठ्ठल. अहो हे हट्ट जे आहेत ना, ते आपल्याला चुकत नाही, ते देवालाही चुकत नाही. आमच्या देवानं विचार केला, आता जर स्त्री हट्ट पुरवला नाही तर आपल्या देवपणाचा उपयोग होणार नाही. तीनही देवांनी आपल्या पत्नींची अट मान्य केली आणि तीनही देव अनुसयेकडे नग्न भोजन मागण्याकरता गेले. माध्यान्नाची वेळ होती आणि माध्यान्नाच्या वेळेला ते तीनही देव अत्रि ऋषींच्या आश्रमामध्ये आले आणि माध्यान्नाच्या वेळेला अत्रि ऋषींच्या आश्रमामध्ये ज्या वेळेला ते उतरले, अत्रि ऋषींच्या समोर आले, त्यावेळेला एक दृश्य प्रगट झालं. जगी सूर्य जैसे प्रकाशले, जगी सूर्य जैसे प्रकाशले. तीनही देव आमच्या अत्रि ऋषींच्या आश्रमामध्ये आलेले आहेत. आता त्या अत्रि ऋषींच्या बाबतीत विचार केला तर काय वर्णन करावं त्या अत्रि ऋषींचं. देव आपल्या घराला येण्याकरता आम्ही एवढी तळमळ करतो, पण देव आमच्या घराला येत नाही. योगी मुनी निरंतर ध्यान करतात, पण योगियांच्या ध्यानी ध्याता ना तुळसी. असा जो परमात्मा आमच्या अत्रि ऋषींच्या घरी आले. हा तीनही देव आले, एकटे नाही, तिघांनी समवेत येणं केलं आणि समवेत तीनही देवांना पाहिल्यानंतर आमच्या अत्रि ऋषींना फार आनंद झाला. तिघांचं पूजन केलं आणि म्हणाले, प्रभू तुम्ही माझ्या घरी आगमन केलेलं आहे, तुम्ही माझ्या घरी आलात आणि म्हणून तुमची काय अपेक्षा आहे ती मला बोलून दाखवा, मी तुमची अपेक्षा पूर्ण करायला तयार आहे. ज्या वेळेला अत्रि ऋषींच्या तोंडून हे शब्द ऐकले ना, आमच्या तीनही देवांनी त्या अत्रि ऋषींना प्रार्थना केली. म्हणे, ऋषीवर आमची एकच अपेक्षा आहे, म्हणे तुमची पत्नी अर्थात अनुसया जी आहे ना, त्या अनुसया मातेनं आम्हाला तिघांनाही नग्न अवस्थेमध्ये भोजन वाढावं, एवढीच म्हणे आमची अपेक्षा आहे. ज्या वेळेला ही अपेक्षा त्या अत्रि ऋषींनी ऐकली ना, मला सांगा, कलियुगातला एखादा पती असता काय केलं असतो? कलियुगातला पती असता काय केलं असतं? काय केलं असतं? काय झालं असतं याची कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही काय झालं असतं. अहो पण ते अत्रि ऋषी होते. त्या अत्रि ऋषींनी त्या देवाच्या तोंडून हे वाक्य ऐकल्यानंतर त्यांनी सांगितलं, काही हरकत नाही, अनुसया आतमध्ये आहे, तुम्ही जा आणि आतमध्ये जाऊन तुमची इच्छा व्यक्त करा. तीनही देव आतमध्ये आले. अनुसया मातेने स्नान केलं. तीनही देवांना सांगितलं, तुम्ही याच ठिकाणी बसा, मी तुम्हाला स्वयंपाक तयार केला. तिने स्वयंपाकही बनवला आणि सुंदर स्नान करून अगदी सुंदर अशा वेशभूषेमध्ये ती तयार झाली. अतिशय पतिव्रता असल्या कारणानं सौभाग्याचे सगळे अलंकार आमच्या मातेनं धारण केले आणि त्या ठिकाणी आमच्या भगवंताच्या समोर येऊन उभी राहिलेली आहे. भगवंताच्या समोर आल्यानंतर तीनही देवांनी अनुसयेकडे पाहिलं. अतिशय सौभाग्यवती रूपवती असणारी ती अनुसया माता, तिनं कृपादृष्टीनं फक्त देवांकडे पाहिलं आणि जाऊन तिघांच्या मस्तकावर हात ठेवला. मस्तकावर हात ठेवताच क्षणी त्या तीनही देवांची 3 लहान बालकं झाली. 6-6 महिन्याची बालकं त्या देवांची झाली आणि देवांची ती बालकं झाल्यानंतर त्या मातेनं त्या देवांची इच्छा पूर्ण करण्याचं ठरवलं. देवांनी काय मागितलं होतं? म्हणजे नग्न अवस्थेमध्ये अनुसयेकडून भोजन पाहिजे. आता मला सांगा, 6 महिन्याच्या बालकाला जर आम्हाला भोजन करायचंय, भोजन खाऊ घालायचंय, काय घालाय? पुरणपोळी, जिलेबी, मग काय? आमच्या ज्ञानोबाराय म्हणतात, जे सायास स्तन्य सेवी ते पक्वान्य केवी जेवी, म्हणून बालका जैसी नेदावी धनुर्धरा.
आमच्या ज्ञानोबरायांचं म्हणण्याच्या बालकाला आपल्या मातेचं दूध सुद्धा सायास करून प्यावं लागतं. त्याला जर जिलेबी खाऊ घातली तर ते खाईल का? त्याला पक्वान्न खाऊ घातले खाईल नाही. 6 महिन्याची लहान बालकं आहेत आणि 6 महिन्यांच्या बालकांचं अन्न म्हणजे आपल्या मातेचं दूध. त्या अनुसरीनं त्यांना 6 महिन्याची बालकं केली, अंगावर घेतलं आणि 3ही बाळांना स्तनपान केलं. बरं, असं एक दिवस केलं नाही, त्यांनी फक्त एक वेळ नग्न भोजन मागितलं होतं. आमच्या अनुसया मातेनं त्यांची ती इच्छा पूर्ण केली आणि पुढच्या 6 महिन्यांपर्यंत त्या बाळांना रोज पाळण्यात घालून भक्ती ज्ञान वैराग्याचं गायन करायची, रोज त्यांना स्तनपान करायची. असं करता करता 6 महिने उलटून गेले. इकडे मात्र 3ही देव्या जरा निराश झाल्या. म्हणे अनुसयीचं पातिव्रत्य भंग करण्याकरता यांना पाठवलं होतं, पण 6 महिने झाले अजून काही देव येईनात. तिघींना सुद्धा चिंता वाटू लागली. त्यांनी तात्काळ नारदांना बोलून घेतलं. नारदांना विचारलं, म्हणे तिकडे काय झाले एकदा जाऊन पहा. त्या अनुसयीचं पातिव्रत्य भंग झालं की नाही, देव अजून काय येत नाही. ज्या वेळेला हे पाहिलं त्यावेळेला नारदजी थेट त्या अत्रि ऋषींच्या आश्रमात आले. पाहिलं तर आमची अनुसया माता 3 बालकांना स्तनपान करायची आणि त्यांना पाळण्यात घालून नित्य गायन करत बसायची. ज्या वेळेला हे दृश्य पाहिलं त्यांनी तात्काळ जाऊन देवीला निरोप दिला. म्हणे देवी, आता तुमचे पती परत मिळणं हे अशक्य आहे, कारण त्या अनुसयीनं तुमच्या पतींना 6 महिन्याच्या बालकांमध्ये रूपांतरित केलंय. आता तुम्ही तुमचे पती कसे मिळवाल हा प्रश्न तुमच्या समोर आहे. 3ही देवी अनुसया मातेच्या जवळ आल्या आणि अनुसया मातेच्या जवळ आल्यानंतर ज्या वेळेला ते दृश्य पाहिलं तिघी हैराण झाल्या आणि मग त्या अनुसयीला विनंती करू लागल्या. म्हणे अनुसये, आमचे पती आम्हाला परत दे. अनुसयीने सांगितलं, तुमचे पती तुमच्या डोळ्यासमोर आहे, तुम्ही ओळखाने घेऊन जा. अनुसयीने हात ठेवल्यानंतर 3ही बालांची रूप ही सारखीच झाली होती. ब्रह्मदेव, विष्णू आणि भगवान शंकर या तिघांमध्ये कोणत्याच प्रकारे भेद शिल्लक राहिला नव्हता. आणि ज्या वेळेला त्या देवींना हे सांगितलं, देवींनी विचार केला. म्हणे उचलावं तरी कोणाला, कारण दिसायला 3ही बालक उभे एकासारखेच दिसत होते. नियम असा होता, एकदा एका बालकाला उचललं की पुन्हा दुसऱ्याला आपण हात लावू शकत नाही. त्यांनी विचार केला, म्हणे चुकून जर दुसरा देव उचलला, आपल्या पतीशिवाय इतर कोणाला हात लावलं तर आता आपलं पातिव्रत्य भंग होण्याची वेळ आहे. तिघींनी सुद्धा अनुसया मातेच्या समोर साष्टांग दंडवत घातलं आणि मग त्या अनुसया मातेनं कृपा दृष्टीनं 3 बालकांच्या मस्तकावरून हात फिरवला आणि हात फिरवताच क्षणी 3ही देव स्वस्वरूपाला आले. ज्या वेळेला 3ही देव स्वस्वरूपाला आले, तिघांच्या तोंडून वाक्य निघालं. म्हणे माते, 6 महिन्यापर्यंत तुझ्या मातृत्वाचा आम्ही उपभोग घेतला आणि तुझ्या ममतेच्या छायेखाली आम्ही 6 महिने काढले. आता ही ममता आणि या वात्सल्यापासून दूर जाण्याची इच्छा होत नाही. हा असं काहीतरी करा ना की ज्या रूपानं आम्ही तुम्हाला काहीतरी वरदानही देऊ आणि तुमच्या सोबतही राहता येईल. आमच्या अनुसया मातेनं एकच इच्छा व्यक्त केली. म्हणे देवा, जर तुम्हाला वरदान म्हणून मला काही द्यायचं असेल ना तर एकच गोष्ट करा, तुम्ही तिघाही देवांनी एकरूप स्थिती करून तिघांनी माझ्या घरी वास करा. आणि मग अनुसयेच्या आग्रहानं 3ही देव अनुसयेच्या चरणी लोटांगण घातलं. मग देवत्रयाची मूर्ती आणि मग 3ही देवांची एकत्रित मूर्ती त्या अनुसयेच्या चरण कमळावर आली. करकमळी झाली शीघ्र गती, दत्तात्रय नामे ऐसी ख्याती, तेही लोकाप्रती विशेष. आणि मग त्या 3ही देवांच्या एकत्रीकरणानं त्या दत्तात्रय प्रभूंचा अवतार झाला आणि अशा दत्तात्रयांना महाराज नमन करतात. पण का बरं त्या दत्तात्रयांच्याच ठिकाणी आपली भक्ती अर्पण करण्याचं कारण काय? कारण त्या दत्तात्रयांच्या ठिकाणी भक्ती अर्पण केली की त्यांना एक समाधान प्राप्त होतं. कोणतं समाधान? अभंगाच्या 2य चरणात, तुझी अवधूत मूर्ती, तुझी अवधूत
भक्ती अर्पण करण्याचं कारण काय माहिती आहे? प्रत्येकाकडे पाहिलं तर प्रत्येकाकडे आम्हाला काहीतरी वेगळेपणा दिसून येतो. नुसती ब्रह्मदेवांप्रती भक्ती करायची, पण काय करणार हो? त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आम्हाला भक्ती करावीशी वाटते, पण त्या भक्तीमध्ये स्वरूपाच्या सोबत रूपाला सुद्धा महत्व आहे ना. ब्रह्मदेवांकडे पाहिल्यानंतर चार तोंड दिसतात म्हणे, आता यांची भक्ती कशी करावी? महाविष्णूंकडे पाहिलं तर रूप तर अतिशय देखणं आहे, भक्ती करावीशी वाटते, सोबत लक्ष्मी माता आहेत, पण क्षीरसागरात वास करतात, त्या ठिकाणी भक्ती करण्यासाठी अनुकूल वातावरण वाटत नाही. ज्या वेळेला भगवान शंकरांकडे पाहिलं म्हणे भक्ती करता वातावरण आहे, पण जागा बरोबर वाटत नाही, कारण राहतात कुठे? स्मशानात. पण ज्या वेळेला तीनही देव एकत्र येतात, त्यांच्यापासून आमच्या परमात्म्याची जी मूर्ती निर्माण झाली ना, ती अवधूत मूर्ती. तुकोबा यांना विश्रांतीचं स्थान वाटतं, पण अवधूत मूर्ती म्हणजे नेमकं काय हो? आणि ही मूर्ती नेमका आहे तरी कुठे? त्याचं वर्णन आमच्या संतांनी केलं. पैन मेरूचे शिखरी, पैन मेरूचे शिखरी, पैन मेरूचे शिखरी, पैन मेरूचे शिखरी, कयोगी निराकारी, कयोगी निराकारी, कयोगी निराकारी, कयोगी निराकारी, निद्रा मुद्रा लावणी खेचरी, प्राणायामी बैसला. त्यांच्या रूपाचं, त्या स्वरूपाचं वर्णन केलंय. का बरं ती मूर्ती हवी हवीशी वाटते? का तिच्याकडे पाहत बसावंसं वाटतं? ते आहे तरी कुठे? बरं, दत्तात्रय प्रभूंचं स्थान आम्ही प्रत्येक जण फोटोमध्ये पाहतो. कुठे आहेत होते? कुठे आहेत दत्तात्रय प्रभू? त्यांच्या आजूबाजूला काय सगळं आम्हाला माहिती आहे, पण नेमकं त्यांचं स्थान कोणतं? महाराज म्हणतात पैल मेरूचे शिखरी, अर्थात मेरू पर्वताच्या शिखरावर शास्त्रामध्ये सांगितलेल्या सर्वोच्च पर्वतांपैकी सर्वात उंच असणारा पर्वत कोणता पर्वत? मेरू पर्वत. भारतातलं सर्वात उंच शिखर कोणतं आहे? ते महाराष्ट्रातलं आहे. महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर कळसुबाई. म्हणून तर नवरात्राच्या दिवसात बरेचसे लोक तिथे जातात कळसुबाईला. भारतातलं सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट. बरं, त्या हिमालयामध्ये त्याच्या पुढे गेलं जगातलं सर्वोच्च शिखर. अशी सगळी शिखरं जरी आम्ही पालथी घातली तरी आम्हाला हा मेरू पर्वत काही मिळणार नाही, कारण भारताच्या नकाशात आणि जगाच्या नकाशात मेरू पर्वत कुठेच नाही. मग हा मेरू पर्वत आहे तरी कुठे? महाराज म्हणतात पैल मेरूचे शिखरी. तो दृश्य स्वरूपात मिळणार नाही, तो या ठिकाणी आम्हाला मिळणार नाही. त्या मेरू पर्वताच्या शिखरावर एक निराकारी असणारा योगी बसलेला आहे. तो योगी कसा आहे? योगी कसा आहे? 2 डोळे, 2 हात, 2 पाय, 1 नाक, 2 कान, असा. त्याला कोणत्याच प्रकारचा आकार नाही. एक योगी निराकारी निर्गुण अशा अवस्थेमध्ये तो परमात्मा त्या ठिकाणी वास करतो. मुद्रा लावणी केचरी, प्राणायामी बैसला. पण त्यांनी जी मुद्रा लावली, कोणती मुद्रा आहे? आता ती मुद्रा डोळ्यांना दिसणारी आहे का? ती आमच्या डोळ्यांना दिसणारी नाही. आणि अशा अवस्थेमध्ये तो त्या ठिकाणी वास करतो.
पण या ठिकाणी सांगितलेली अवधूत मूर्ती आणि ही मूर्ती काहीतरी आम्हाला वेगळीशी वाटते. जर ती अवधूत मूर्ती आहे ती आमच्या डोळ्यांना आम्हाला पाहता येते, कारण अवधूत मूर्ती, अवधूत शब्दाचा सामान्य अर्थाने विचार केला तर संन्याशी मूर्ती ही अवधूत स्वरूपात आम्हाला पाहायला मिळते. विरक्त असणारी मूर्ती ही अवधूत स्वरूपात आम्हाला पाहायला मिळते. अशी विरक्त स्वरूपातली मूर्ती अर्थात अवधूत असणारी ती दत्तात्रयांची मूर्ती महाराज म्हणतात त्यांच्याकडे पाहिलं की मग त्या ठिकाणी मला विश्रांती मिळावी असं स्थान वाटतं. आणि म्हणून त्या दत्तात्रयांच्या ठिकाणी विश्रांतीचं स्थान म्हणून त्या ठिकाणी मी जातो आणि त्यांच्या प्रती भक्ती अर्पण करतो. बरं, तिथे गेल्यानंतर विश्रांती मिळते, पण नेमकं असं काय होतं की ज्याच्यामुळे विश्रांती प्राप्त होते ते अभंगाच्या तृतीय चरणात. माझ्या जीवीचे सकळे संकट कोणतं आहे माहिती आहे? प्रत्येकाला एकच संकट आहे, पहिलं आहे जन्माचं आणि दुसरं आहे मृत्यूचं. पण एकदा दत्तात्रयांना शरण गेलं की जन्म मृत्यूच्या संकटातून कायमचं निरसन होतं. का माहिती आहे? संत प्रमाणबद्ध बोलतात, एकोपी दत्तस्य कृता प्रणामो दशाश्वमेधावभूतेन तुल्य दशाश्वमेधी पुनरेति जन्म दत्त प्रणामीन पुनर्भवाय. महाराज म्हणतात एकोपी दत्तस्य कृता प्रणामो दशाश्वमेधावभूतेन तुल्य. 10 अश्वमेध केल्यानं जे फळ प्राप्त होतं ना त्याच्यापेक्षा जास्त फळ त्या दत्तात्रयांच्या दर्शनानं प्राप्त होतं. दशाश्वमेधी पुनरेति जन्म दत्त प्रणामीन पुनर्भवाय. एखाद्या वेळेस 10 अश्वमेध केलेल्याला सुद्धा पूर्णता मुक्ती मिळत नाही, त्याला परत या ठिकाणी यावं लागतं. पण एकदा ज्यानं दत्तात्रयांचं दर्शन घेतलं ना, हा दत्त प्रणामीन पुनर्भवाय, त्याला पुन्हा पुन्हा जन्माला येण्याची आवश्यकता लागत नाही. का बरं? दत्तात्रयांचं दर्शन घेतलं की मग समोर असणाऱ्या जन्म मृत्यूच्या संकटातून त्याची कायमची सुटका होते. आणि म्हणून महाराज म्हणतात माझ्या जीवीचे साकडे
कोण निवारील कोडे विठाल दत्तात्रयांची जी आरती म्हणतात त्याच्यामध्ये एक प्रमाण आहे. दत्त येऊनी उभा ठाकला साष्टांगी नमोनी प्रणिपात केला प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिला जन्म मरणाचा फेरा चुकविला. या प्रमाणाचा विचार केला या आरतीमध्ये. हे जे म्हटलं ना यातलं हे शेवटचं फार महत्वाचं आहे. या श्लोकाचा आता जो श्लोक म्हटला त्या श्लोकाचा मराठीमध्ये भावार्थ म्हणजे हे प्रमाण आहे. आता जे सांगितलं ना एकोपे दत्तस्य कृत प्रणामो दशाश्वमेधा भवतीन तुल्य दशाश्वमेधी पुनरेती जन्म दत्त प्रणामीन पुनर्भवाय. त्याचं जर साध्या भाषेत मराठीत जर पाहायला गेलं ना तर ज्या वेळेला दत्तात्रय प्रभू समोर येऊन उभे राहतात आणि आम्ही त्या दत्तात्रय प्रभूंच्या समोर जातो ना त्यावेळेला त्यांना साष्टांग नमन केलं प्रणिपात केला. त्यांनी प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला आणि त्या आशीर्वादातून जे फळ प्राप्त झालं काय काय फळ प्राप्त झालं. जन्म मरणाचा फेरा चुकविला. त्या दत्तात्रय प्रभूंचं दर्शन घेतलं त्यांचा आशीर्वाद घेतला आणि त्यांनी आमच्या जन्म मरणाचा फेरा कायमचा नाहीसा केला. या जन्म मृत्यूच्या या चक्रामधून आमची सुटका केली. अर्थात आमच्या जीवावर जे साकडं आहे ना ते साकडं त्या दत्तात्रय प्रभूंच्या दर्शनानं नाहीसं होतं. कारण त्यांचं ध्यान जरी लागलं दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हारपले मन झाले उर्मण मितूपणाची झाली बोल म्हण एका जनार्दनी श्री दत्त जाण. दत्तात्रयांचं नुसतं नाम जरी घेतलं त्यांचं ध्यान जर लागलं ना तर आपोआप आमच्या ठिकाणी मी आणि तू पण ही शिल्लक राहत नाही. देवाच्या ठिकाणी मी तू पण असावं. आम्ही देवाकडे जेव्हा जातो ना त्यावेळेला मी तू पण असावं. आपण कुठपर्यंत माहितीये देवाकडे पहिल्यांदा मागणी करावी नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसे करी. पण हे कुठपर्यंत जोपर्यंत आम्ही त्यांच्याकडे जातो त्यांचं दर्शन आम्हाला होत नाही ना तोपर्यंत. एकदा दर्शन झालं की मग मी भक्त तू देव असं करायचं नाही. एकदा त्यांच्या दर्शनाच्या स्थितीला प्राप्त झालो ना की मग देव पाहावया गेलो तेथे देवची होणी केलो मुक्त अवस्था प्राप्त झाली. आता येणं आणि जाणं हे कोणतेच काम शिल्लक राहिलं नाही. अर्थात जीवावर असलेल्या मोठ्या संकटापासून निरसन झालं आणि म्हणून हे सगळं तुमच्यामुळे प्राप्त होतं. म्हणून हे अनुसयेच्या सुता हे दत्तात्रय प्रभू तुम्ही मला मी तुम्हाला शरण येतोय आणि तुम्ही माझ्यावर कृपा करावी असं महाराज अभंगाच्या शेवटी म्हणतात. माझ्या अनुसया सुता माझ्या
नमन करतोय, तुम्हाला नमस्कार करतोय, तुमच्या ठिकाणी मी माझी भक्ती अर्पण करतो, जेणेकरून तुम्ही मला दर्शन द्यावं, आपल्या भाषेत मला पावावं, याच्या करता तुकोबाराई याच्या अभंगामध्ये भक्तिपूर्वक आमच्या दत्तात्रय प्रभूंना शरण जातात. पण शरण जाताना एक शब्द महत्वाचा वापरला, माझ्या अनुसया सुता. अनुसया मातेचं नाव मध्ये आणण्यामागे कारण आहे, कारण त्या अनुसया शब्दाचा विचार केला तर अनुसया शब्दाची फोड केल्यानंतर अर्थातच 11 वाजून गेले की व्याकरणाची वेळ राहत नाही. पण अनुसया शब्द व्याकरणदृष्ट्या महत्वाचा आहे. अनुसया शब्दाचा विचार केला तर 2 शब्द मिळतात, अण अधिक असूया. अण म्हणजे नाही आणि असूया म्हणजे द्वेष. जिच्या ठिकाणी द्वेषाला थोडीशी सुद्धा किंमत नाही, जिच्या ठिकाणी द्वेषाला कोणत्याच प्रकारची जागा नाही, तिला म्हणतात अनुसया. अर्थात ज्या मातेचे जीवन द्वेष विरहित आहे अशा मातेचे पुत्र अर्थात दत्तात्रय प्रभू अर्थात पिता, अर्थात 3 गुणांच्या पलीकडे असणारे अत्रि ऋषी आणि द्वेषाच्या पलीकडे असणारे अनुसया माता आणि त्यांचेच पुत्र अर्थात त्यांच्या पोटी आलेले, त्यांच्या घरी अवताराला आलेले आमचे दत्तात्रय प्रभू, त्या दत्तात्रय प्रभूंच्या प्रती महाराज आपली भक्ती समर्पित करतात. सांगायचा एक महत्वाचा मुद्दा, दत्तात्रयांच्या ठिकाणी त्रिदेवांचा वास आहे. ब्रह्मदेव, भगवान शंकर आणि महाविष्णू या तिघांचा विचार केला ना तर हे त्रिदेव दत्तात्रयांच्या ठिकाणी वास करतात आणि तिन्ही देवांच्या एकत्रीकरणाने दत्तात्रयांची मूर्ती प्रगट होते. मग ही मूर्ती आम्हाला जर पाहायची असेल तर कुठे मिळेल माहितीये? ही मूर्ती पाहण्याकरता फार लांब जाण्याची आवश्यकता नाही. ज्याच्या नाभिस्थानी ब्रह्मदेव आहेत, मस्तकावर भगवान शंकर आहेत आणि भगवान महाविष्णूंचं रूप धरून जे विटेवर उभे राहिलेत त्या पांडुरंग परमात्म्याकडे पाहिलं की तीनही देवांची एकत्रित मूर्ती आम्हाला आपोआप दिसेल. कलियुगात आल्यानंतर, इथे आल्यानंतर तुम्हाला दत्तात्रय प्रभूंचं दर्शन घ्यायचंय ना, पंढरपुराला जा आणि पांडुरंगाच्या पायी आपलं मस्तक टेकवा, म्हणजे निश्चितपणानं आम्हाला दत्तात्रय प्रभूंचं दर्शन घडेल. अधिक काही सांगत नाही. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे हाताने टाळी आणि मुखाने नाम घेऊन प्रत्येकानं भगवंताच्या नामाचा जयघोष करायचा. विठोबा रे आजचा दिवस अर्थात काल दत्त जयंती होऊन गेली. यंदाचं हे वर्ष कळशरोहणाचं वर्ष. यंदाच्या दिवशी खऱ्या अर्थानं या मंदिराला पूर्णत्व प्राप्त झालं.
आणि भक्तीचा उच्चांक गाठला असं म्हणता येतं. कळशानं मंदिराची पूर्तता आणि भक्तीनं आपल्या परमार्थाची पूर्तता होते. असो, हे भक्तिमय असणारं वर्ष अतिशय सुंदर नियोजनात या ठिकाणी आम्ही उत्सव साजरा केला. दत्तात्रय प्रभूंचा उत्सव साजरा करणं हे फक्त आणि फक्त